नमस्कार. आज या गायकवाड वस्तीवर जमलेले स्टेजवरील सर्व मान्यवर आणि इथं जमा असलेले गायकवाड वस्तीचे लोक आणि आजूबाजूच्या पिंपरी असतील, धामणी असतील आणि शिवाय मला दिसतायत ते सगळ्या कितीतरी गावातनं दिवड असेल, बाटकी असेल, शिर्केसर आहेत, पळशीचे लोक आहेत, म्हणजे सगळ्या ठिकाणचे गावातले प्रमुख कार्यकर्ते मला इथं मगासपासून दिसतायत. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आखलाय ते आपले नानाशेठ गायकवाड, त्यांचं मी खूप अभिनंदन करते की त्यांनी भाऊंच्या बरोबर येण्याचा जो निर्णय घेतलाय. सगळ्या आपल्या गायकवाड वस्तीचे जे राहिलेले लोक होते त्यांना सगळ्यांना घेऊन तुम्ही जर या पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करते आणि पक्षामध्ये आपल्या स्वागतही करते. भाऊंच्या बरोबर येण्याचा निर्णय मानखटाव मधल्या भरपूर जवळजवळ खूप लोकांनी आता घेतलाय. खरं तर मला खूप अभिमान वाटतोय की भाऊंनी पहिल्यापासून केलेलं काम, त्यांचा संघर्ष, पाण्यासाठी असलेला संघर्ष, विकासासाठी असलेला संघर्ष मी जवळजवळ 20-22 वर्ष झालं पाहतेय. काम करण्याची कला, लोक जनतेची सेवा कशी करावी, लोकांसाठी काय काम करावं, काय किती पद्धतीने काम करावं, हे खरं तर मी खूप जवळनं बघितले. पण खरं सांगू का, माझ्यापेक्षा सुद्धा त्यांचे पहिल्यापासूनचे असलेले जे मावळे कार्यकर्ते आहेत त्यांचं खरं तर मला इथं कौतुक करायचं आहे. आजपर्यंत एकही माणूस आपल्या भाऊंच्या पक्षातून असा सहजपणे कुणीच मी निघून गेलेला पाहिला नाही. पहिल्यापासून असलेली भाऊंच्या बरोबरची माणसं कधी गेली नाही. पण आता या 4थ्या टर्मला येण्याचा जो ओघ आहे तो सुद्धा अतिशय मोठा आहे. त्याचाही मला सार्थ अभिमान आहे. खरंच एक जलक्रांतीचा नायक, एक विकास पुरुष म्हणून भाऊंनी गेली 17-18 वर्ष अविरत काम केलं. आणि आत्ताची जी 4थी टर्म आहे निवडणुकीची, ती एक औद्योगिक क्रांती आणि शिक्षण क्रांती घेऊन आपण या निवडणुकीला भाऊ सामोरे जात आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्ही जे सहकार्य करणार आहे, जे आशीर्वाद देणार आहेत, ते सगळ्यात मोठं भाऊंच्या पाठीमागे असणार सहकार्य असेल. खरं तर मी इथं दुसऱ्यांदा आले, कदाचित तिसऱ्यांदा आले. पहिल्या एकदा निवडणुकीला अगदी थोड्या वेळासाठी आले, पण मी मध्यंतरी आलेले होते. इथं कोणीच माझं नाव या ठिकाणी आले असं घेतलं नाही. पण मला वाटतं महिलांना माहिती आहे, गावातल्या काही लोकांना तर नक्की माहिती आहे. मी इथं 2-3 तास तर किमान काढलेले होते आणि मला दिगंबरनी, अजितनी इथं आणलेलं होतं. इथल्या सगळ्या समस्या सांगितलेल्या होत्या. खरं तर तुम्हा लोकांचं खूप अवघड काम इथं होतं. मला बघितल्यावर पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. पिंपरी गावात असणारं गाव, धामणीला जोडलेलं गाव, असं विचित्र पद्धतीनं मी पहिल्यांदा पाहिलं. आणि तुम्ही कोणत्या संघर्षातनं जाताय ते मी पाहिल्यानंतर मला खरंच असं वाटलं की हिथं काहीतरी आपण केलं पाहिजे खऱ्या अर्थानं, तर माझं नाव होईल. भाऊंच्या पर्यंत मला पोचायला पाहिजे. भाऊंना मी सांगितलं की असं विचित्र गाव कशा पद्धतीनं झालं असेल.
मला कालांतरानं कळलं की गायकवाड वस्ती नंतर तुम्ही स्थापन केली. पहिल्यांदा तुम्ही होतात धामणीमध्ये, पण पिंपरीमध्ये, पण तुम्ही काय मला माहिती नाही ते कशा पद्धतीनं आहे, पण खूप विचित्र वाटलं. पहिल्यापासूनच आहे का? मला माहिती नाही, पण त्याच्यापूर्वीचा इतिहास मला माहिती नाही, पण मी इथं आल्यानंतर मला काहीतरी वेगळं वाटलं आणि मग मी त्यांना आश्वासन देऊन इथं गेले की इथं काहीतरी वेगळं आपल्याला केलं पाहिजे. त्यावेळेला मी इथं सभामंडपाच्या जागेचं उद्घाटन करून गेलेले होते, भूमिपूजन करून गेलेले होते. आणि त्यावेळेला मला बरीच अजून कामं सांगितली ती मी भाऊंच्या कानावर घातलेली होती. आणि तेव्हापासून मी प्रत्येक ठिकाणी या गावाचं नाव बऱ्याच ठिकाणी काढत होते की कशा पद्धतीने आपल्या मान तालुक्यामध्ये लोक संघर्ष करतायत आणि त्या संघर्षाला फक्त आणि फक्त जयकुमार गोरेच तोंड देऊ शकतात किंवा ते त्याच्यातून सगळ्या समस्या सोडवू शकतात, असं मी आश्वासन देऊन गेलेले होते त्यांना. आणि मला परत इतक्या लवकर तुम्ही मला इथं बोलवून नानाशेठचं इथं खरं तर पक्षात येणं आणि इतके सगळे लोक जमणे, मी आल्यापासून वाव करतच आत आले की खरंच किती मोठी सगळे तुमच्या पाठीशी आहात हे खरं तर मला इथं आल्यावर दिसलं. त्याबद्दल मी खरं तर तुमचं अभिनंदन करते. असू दे, आपण भरपूर आपल्याला पुढे जायचं आहे. या सगळ्या गोष्टी या मान तालुक्याच्या नकाशातच घडतात. मला कधी कधी खरं तर एक नाव घेऊ असं वाटतं. पत्रकार बंधूंना मी थोडीशी अशी झलक दाखवते. मान तालुक्यात काय 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 मगाशी सांगितलं की मान तालुक्यातला आपल्या इतिहास घडवणारा एक महापुरुष आहे. तसाच मला हा महापुरुष मला 25 वर्षापूर्वी सापडला आणि त्याच्यासाठी मला त्यांचं नाव घ्यायचं आहे. एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून, अभिमान म्हणून असा घ्यायचा आहे. तर ऐका माझं नाव. सहज आले अंगणात, नजर गेली आकाशात. सहज आले अंगणात, नजर गेली आकाशात आणि जयकुमार गोरेंसारखा हिरा मला सापडला मान तालुक्याच्या नकाशात. खरंच परवा अर्ज भरत होतो आपण. तुमचं मला कौतुक करावंसं वाटते, तुमचं मला अभिनंदन करावंसं वाटते, तुमचे आभार मानावेसे वाटतात मला की ज्या दिवशी आपण फॉर्म भरायचा होता त्यावेळेला दहीवडीतली 1 इंच सुद्धा जागा शिल्लक राहिली नव्हती की जिथं मान तालुक्याची सगळी म्हणजे सगळे लोक माणसं तिथं भाऊंचा अर्ज भरण्यासाठी आले होते. मला बघितल्यानंतर खरं तर सगळ्यांपेक्षा मी जास्त भारावून गेले होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. पण तुम्ही सगळे भाऊंच्या पाठीशी आहात. असेच पाठीशी राहा, असेच आशीर्वाद भाऊंना द्या. खूप वेळ झालाय. खरं तर आज भाऊ नसल्यामुळे या सगळ्यांनी साधून घेतले, पण भाऊंच्या वरचं प्रेमच व्यक्त केले. त्याबद्दल मला पुन्हा सर्वांचं कौतुक करायचं आहे. आणि मला तुम्ही असंच बसवले. मला अजून एक कार्यक्रम करायचा आहे, पण तुमच्यासाठी काही पण अशा आविर्भावात मी बसून गेले आणि मला खूप आवडलं. असेच भाऊंच्या पाठीशी राहा, असेच आनंदी राहा आणि इथून पुढं असाच आपल्या गावाचा वस्तीचा विकास करत राहा. आणि पर्याय नाही भाऊंच्या शिवाय, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. परत एकदा निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते की भाऊंना भरघोस मतांनी निवडून द्या. माझी तर तुम्हाला विनंती राहीलच, पण सगळ्या लोकांच्या वतीनं, सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं परत आपल्या गावात जा, विनंती करा आणि असं सहकार्य भाऊंच्या पाठीशी द्या. मारुतीराजांच्या चरणी मी अर्पण होते आणि असेच आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील अशी मी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो.